नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या जमीन कायद्यात झालेल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. हा एक असा निर्णय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. चला तर मग या बदलाचा नेमका अर्थ काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की सरकारने शेतजमिनीसाठी जी एनए म्हणजे बिगर शेती करण्याची अट होती ती आता काढून टाकली आहे. याचा अर्थ काय होतो तर अनेक वर्षांपासून चालत आलेली ती डोकेदुखी, ती किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आता इतिहास जमा होणार आहे. यामुळे जमीन मालकांना खरंच खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण ही अट रद्द झाली म्हणजे नेमकं काय होणार? शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना आणि एकूणच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा काय फायदा होणार आहे? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधूया. आता या नवीन निर्णयाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला आधी जुनी पद्धत काय होती हे बघावं लागेल. ही एनए परवानगी अनेकांसाठी एक मोठा अडथळा का मानली जायची? चला पाहूया. तर एनए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजेच बिगर शेती. म्हणजे बघा, समजा कोणाला आपल्या शेतजमिनीवर घर बांधायचं आहे किंवा एखादा दुकान टाकायचं आहे किंवा मग प्लॉटिंग करून जमीन विकायची आहे, तर त्यासाठी सरकारकडून ती जमीन बिगर शेती आहे असं प्रमाणित करून घ्यावं लागायचं. ही एक अधिकृत पण प्रचंड किचकट प्रक्रिया होती बरं का. आणि ही प्रक्रिया सोपी होती? अजिबात नाही. विचार करा. आधी अर्ज करा, मग कागदपत्रांची जुळवाजुळव, मग भलं मोठं शुल्क भरा आणि हे सगळं झाल्यावर मंजुरीसाठी महिनोमहिने फक्त वाट बघा. म्हणजे यात वेळ आणि पैसा दोन्हीचा अक्षरशः चुराडा व्हायचा. आणि मग यामुळे व्हायचं काय तर अनेक चांगली विकासकामं तशीच रखडून पडायची. आता याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हा निर्णय जुन्या प्रक्रियेला पूर्णपणे बदलून टाकेल आणि विकासाला एक नवी गती देईल अशी अपेक्षा आहे. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जुनी प्रक्रिया जी वेळखाऊ आणि महागडी होती ती आता नवीन नियमामुळे जलद आणि कमी खर्चाची होईल. किचकट कागदपत्रांच्या त्रासाऐवजी आता प्रशासन सोपं होईल. म्हणजेच जो विकासातला एक मोठा अडथळा होता तो दूर होऊन आता विकासाला चालना मिळेल. ठीक आहे, प्रक्रिया तर सोपी झाली, पण याचा प्रत्यक्ष जमिनीवर काय फायदा होणार? म्हणजे शेतकऱ्यांपासून ते ग्रामीण भागापर्यंत या बदलाचा कोणाकोणाला आणि नेमका कसा फायदा होईल? चला तेही बघूया. यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा कोणाला होणार असेल तर तो म्हणजे शेतकऱ्यांना. आता त्या आपल्या जमिनीचा वापर दुसऱ्या कामांसाठी, जसं की एखादा छोटा उद्योग सुरू करण्यासाठी किंवा गोदाम बांधण्यासाठी सहज करू शकतील. यामुळे साहजिकच जमिनीला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढेल. आणि महत्त्वाचं म्हणजे एनए प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचेल, जो ते शेतीच्या विकासासाठी वापरू शकतील. आणि याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये. ग्रामीण भागात घर बांधणीला वेग येईल. लहान उद्योग, गोदामं आणि इतर व्यवसाय सुरू करणं खूप सोपं होईल. याचा अर्थ काय तर जमिनीची खरेदी विक्री वाढेल आणि पर्यायाने रिअल एस्टेट क्षेत्रालाही एक मोठी गती मिळेल. आता या निर्णयाचे फायदे तर अनेक आहेत, पण त्यासोबतच एक महत्त्वाचं आव्हानही आहे. विकासाला गती मिळणं चांगलंच आहे, पण तो विकास कसा होतो हे पाहणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? हा निर्णय खूप चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य नियोजनानेच व्हायला हवी. नाहीतर काय होईल की अनियंत्रित बांधकामामुळे पर्यावरणाचं किंवा गावांच्या मूळ रचनेचं नुकसान होऊ शकतं. याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, विकासाचा हा वाढता वेग आणि भविष्याचा विचार करणाऱ्या शाश्वत नियोजन या दोन्हींमध्ये सरकार आणि नागरिक मिळून संतुलन कसं साधणार आहेत, यावर आपण सगळ्या